वेळ दुपारची असतानाही नाईट लँडिंगचं कारण देत सोलापूर गोवा विमानसेवा येत्या 20 जूनपासून 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय फ्लाय 91 कंपनीनं घेतलाय। सोलापूर गोवा आणि सोलापूर हैदराबाद फ्लाय 91 एअरलाइन्सचं एकच विमान आहे। हैदराबादमधून सोलापुरात येणाऱ्या विमानाची वेळ सूर्यास्तावेळची आहे। नाईट लँडिंगच्या सुविधेअभावी पावसाळ्यात सूर्यास्तावेळी विमान टेक ऑफ करणं कठीण आहे। त्यामुळे कंपनीनं हैदराबादसह गोव्याची ही विमानसेवा 20 जूनपासून पुढील 3 महिने म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। हैदराबादसाठी नाईट लँडिंगची अडचण असू शकेल, पण गोवा विमानाची वेळ दुपारची असतानाही कंपनीनं विमानाचं डेस्टिनेशन रोटेशन पूर्ण होऊ शकत नसल्याचं सांगत ही सर्वाधिक प्रतिसाद असलेली विमानसेवाही बंद करण्याचा निर्णय लादला आहे। दरम्यान पावसाळ्यानंतर नवीन बंगळुरू, तिरुपती आणि नागपूर या नव्या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असं एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी सांगितलं। सोलापुरातील विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही। पावसाळ्यात खराब हवामानामुळे विमानाला विलंब झाल्यास सूर्यास्तानंतर लँडिंग किंवा टेक ऑफ करणं धोक्याचं ठरू शकतं। सुरक्षेच्या कारणास्तव एअरलाइन्सनं हा निर्णय घेतला आहे। गोवा, सोलापूर, हैदराबाद आणि पुन्हा परतीचा प्रवास असं एकाच विमानाचं रोटेशन आहे। हैदराबादसाठी सध्या संध्याकाळचे स्लॉट उपलब्ध आहेत। हवामानामुळे तिथं थोडाही विलंब झाल्यास संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं। सोलापुरात सूर्यास्तानंतर विमान उतरवता येत नाही। याच तांत्रिक कारणामुळे दुपारची गोव्याची फ्लाईट असूनही ती रोटेशनचा भाग असल्यानं बंद ठेवावी लागत असल्याचं चाको म्हणाले। दरम्यान सुमारे वर्षभर चांगला प्रतिसाद असलेल्या या विमानसेवेत खंड पडू नये अशी मागणी केली जात आहे।